तर चला आजच्या लेक्चरमध्ये आपण सर 11th क्लास फिजिक्स सिंपल न्यूमेरिकल सॉल्व करूया. तर तो न्यूमेरिकल असा आहे की पर्सन ऑफ मास 60 kg inside a lift of mass 940 kg and presses the bottom and control panel. The lift start moving upward with acceleration 1 meter per second square. If g is equal to 10 meter per second square, the tension in the supporting cable is. तर बघा आपला सर असा क्वेश्चन विचारला आहे की अ पर्सन ऑफ मास 60 kg नंतर पुन्हा काय लिफ्ट इनसाइड अ लिफ्ट ऑफ मास 940 किलोग्राम. तर बघा काय बघा असे लिफ्ट आहे, अशी काय असे लिफ्ट आहे. यस ऑर नो. सर लिफ्टचं मास 940 किलोग्राम अँड पर्सन ऑफ मास इज 60 किलोग्राम. सर ह्या लिफ्टमध्ये तो व्यक्ती बसलेला आहे. नंतर असं केबल आहे, सपोर्टिंग केबल. बोलो हाँ या ना. हा सर ग्रॅव्हिटी इज इक्वल टू मीन जी इज इक्वल टू आपण दिले बघा 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. आपण सो डायग्रामच्या माध्यमातून ड्रॉ करूया. तर काय बघा असं लिफ्ट एक इज अ बिग लिफ्ट. इज द मास ऑफ दिस लिफ्ट 940 किलोग्राम and person of mass means the person. Okay sir, जो कि the person of mass is a 60 kilogram and g is equal to 10 meter per second का काय सर square and acceleration is equal to 1 meter per second चा काय सर square. Find that tension of supporting cable or find of supporting cable string. म्हणजे string है का, तो find the that tension. okay sir, means find that T means supporting cable tension means T लिहायचं बघा. अशा प्रकारचं आपल्याला फाइंड करायचं आहे. तर बघा आपल्याला काय दिलं आहे बघा. एक सर मनुष्य प्राणी आहे सर, तो 940 किलोग्राम लिफ्ट मध्ये सर ट्रॅव्हल करत आहे किंवा बसलेला आहे. तर त्या पर्सनचं मास 60 किलोग्राम आहे आणि त्या लिफ्टचं मास सर 940 किलोग्राम आहे. आणि सर लिफ्ट 1 मीटर पर सेकंडच्या स्क्वेअरनं अपवर्ड मूव्ह करत आहे. आणि सर जी खाली सर जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ग्रॅव्हिटी लागत आहे. तर फाइंड दॅट सपोर्टिंग केबल स्ट्रिंग मीन्स टेन्शन. यस ऑर नो. यस सर. लेट्स बघा इथं देअरफॉर मध्ये टी इज इक्वल टू मीन्स टेन्शन इज इक्वल टू मीन्स टेन्शन ऑफ सपोर्टिंग केबल इज इक्वल टू. ओके सर टी इज इक्वल टू बघा यम ब्रैकेट में G plus A the formula of find that tension of supporting cable. कालेला T is equal to M ब्रैकेट में G plus A. therefore M1 is equal to कितना सर जी 940 किलोग्राम and M2 is equal to कितना 60 किलोग्राम means combined means person of mass 60 किलोग्राम and lift of mass 940 किलोग्राम प्लस में 1 की आंसर. बोलो हाँ या ना. हाँ सर. लेट्स बघा इथं T इज इक्वल टू ब्रॅकेट में M1 प्लस M2 ब्रॅकेट क्लोज आणखी एक ब्रॅकेट ओवर दॅन 1 G प्लस 1 सॉरी G प्लस A. ओके नॉट 1 G प्लस A मीन्स एक्सेलरेशन. लेट्स बघा देअरफॉर मध्ये T इज इक्वल टू ब्रॅकेट में M1 मीन्स 940 किलोग्राम लिफ्ट ऑफ मास प्लस 40 का 60 किलोग्राम इज अ पर्सन ऑफ मास. Yes or no? Yes sir. Bracket close. G is equal to 10 meter per second square plus 1 means acceleration. बबुआ जी कुछ बात छप रही दिमाग में. ओके सर. लेट्स बघा देअरफॉर मध्ये T is equal to 940 किलोग्राम प्लस 6 काय 16 किलोग्राम. देअरफॉर मध्ये किती आलं 1K means 1000 into 11 कारण की 10 plus 1 is equal to 11. T is equal to 100 का काय 1K means 1000 into 11. उत्तराला बघा 11,000 न्यूटन means 11,000. ओ माय गॉड लाईट किसा कधी काय सर सर 11,000 न्यूटन उत्तर आलेलं आहे. किती सर 11,000 न्यूटन means 11K और 11,000 फाइनल आंसर ऑफ सपोर्टिंग केबल. बात छाप दिमाग में. भाई साहब को समझ में आ रहा है कि नहीं सब आपको. सिंपल था क्वेश्चन. ओके 11,000 Newton means the tension of supporting cable of this. Yes or no? Yes sir. T is equal to M bracket में G plus A. M1 means lift of mass and M2 means person of mass. पुनः ब्रैकेट में G plus A means gravity plus acceleration.
फाइनल आंसर T इज इक्वल टू आग कर रहा था न्यूटन और 11 के और 11,000 न्यूटन सपोर्टिंग केबल स्ट्रिंग, ओके, डिटेंशन ऑफ द सपोर्टिंग केबल। अच्छा दिमाग में।